भुजबळ बिजबळ जाऊ द्या, आमदारांनाही धास्ती घेतली. एक नवा व्हिडिओ जे आहे ते लक्ष्मण हाके यांचा व्हायरल झाला आणि आज गोपीनाथ गडावरती नतमस्तक झालेत. 1 सप्टेंबरला ते मुंबईकडे देखील जाणार असल्याची त्यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील देखील उपोषण करत आहेत अंतरवालीमध्ये. पहिल्यांदा तर एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो कधीचा व्हिडिओ आहे? ते जुना व्हिडिओ आहे. एखादं वाक्य आहे, पर्सनलमध्ये गप्पा मारतानाचं ते वाक्य आहे. पण मी घेतोय ना जाहीर भूमिका. तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही प्रश्न विचारला तर मी घेतोय ना. होय, ओबीसीचं आज आरक्षण संपलं आहे. ओबीसीच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही. ओबीसी एकत्र आला तर भल्या भल्या आमदारांना आणि खासदारांना आपण घरी बसवणार आहे. आता खरं तर मी या ऊर्जास्थळावर आलो आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी जे सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रामध्ये केलं, त्या सोशल इंजिनिअरिंगचं स्मरण करावं, त्या ऊर्जास्थळावर जावं आणि त्या ओबीसीमध्ये आपल्याला एकी कशी करता येईल, ओबीसीचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात कसं उभं करता येईल, ह्या भावनेनं मी इथं आलो आहे. मी कुणालाही पोस्ट टाकली नाही, मी कुणाला येतोय म्हणून सांगितलं नाही, मी कुठं दौरा टाकला नाही. पण जाता जाता मला ऊर्जास्थळावर गेलं पाहिजे आणि थोडंसं आत्मचिंतन मनन केलं पाहिजे, या भावनेनं मी या गोपीनाथ गडावर आलो आहे. खरं तर ओबीसी नेत्यांमध्ये जे आहे ते समन्वय पाहायला मिळत नाही आणि त्यामध्येच असे व्हिडिओ लढणारे नेते आहेत. त्या संदर्भातलं असं वक्तव्य. हे बघा, विषय असा आहे, ओबीसीचा समन्वय मला नाही वाटत की कधी होईल. त्याचं कारण असं आहे की ते घाबरत आहेत ओबीसीचे नेते. ओबीसीच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर ते काम करत असतील, त्यांची अडचणही असू शकते. पण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहोत ना. जंतर मंतरवरती जर विद्यार्थी आंदोलन उभं करून कुठल्याही नेत्याविना, कुठल्याही पक्षाविना जर रिझल्ट ओरिएंटेड जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत असतील, तर गावगाड्यातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं असताना माझ्यासारखा कार्यकर्ता, राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य, शासनानं जी काय आत्ता मनोज जरांगेला बळी पडून, त्याच्या शिवराळ भाषेला बळी पडून जे निर्णय घेतले, त्याचा परिणाम असा होणार आहे की पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या रकान्यामध्ये गावगाड्यातला ओबीसी दिसणार नाही, तर फक्त मराठा आणि कुणबी दिसणार. याचे जे परिणाम आहेत भुजबळ साहेब, ते एवढे प्रचंड परिणाम आहेत. आत्ता मी तुम्हाला शेकड्यानं उदाहरण देतो की ज्या जागेवरती गावगाड्यातला कुंभार, सुतार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, भटका किंवा माळी, साळी, कोळी, तेली किंवा मेजर ओबीसीमधला, मायक्रो ओबीसीमधला एखाद्या माणसाला ती संधी मिळाली असती, त्या संधीत या शासनाच्या या निर्णयामुळे हिरावून घेतलेल्या आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांचं तर संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं असं होत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता शांत बसू शकत नाही. कारण रोखठोक भूमिका घेणारं लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखं नेतृत्व आज महाराष्ट्रात नसणं हे ओबीसी आणि भटके विमुक्तांचं दुर्दैव आहे. तुम्ही जे पोस्ट केलेली आहे त्या पोस्टवर नवनाथ आबा वाघमारे आणि तुमचा फोटो, मंगेश हसन यांचा फोटो दिसतोय. मात्र नवनाथ आबा वाघमारे आणि तुमच्यामध्ये देखील एक मतभेद असल्याचं पाहायला मिळतं. या अगोदर जो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला त्यावर लक्ष्मण हाके व्हेरी क्लिअर सांगतोय, गोपीनाथ गडावरून सांगतोय, मंगेश हसाने, मी, नवनाथ आबा वाघमारे आणि मृणाल ढोले पाटील, आमचे बळीराम तात्या खटके, बजरंग सानप, ही सगळी मंडळी आमची, म्हणजे आता नावं घ्यायची म्हणजे तर 50-50 नावं आहेत. आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि आम्ही सगळ्यांनी तारीख जाहीर केली. ज्या दिवशी आम्ही तारीख जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मी घरी नाही गेलो. मी गावगाड्यातल्या लोकांना समजावून सांगतोय आणि गावगाड्यातल्या लोकांचा प्रतिसाद भेटतोय. कुणी सांगितलं आमच्यात आणि त्यांच्यात मतभेद आहेत म्हणून? लक्ष्मण हाके कुठं बोलला की आमच्यात मतभेद आहेत म्हणून? मी उलट आव्हान करतोय सगळ्या लोकांना की सगळ्या ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी एकत्र यावं आणि हे आंदोलन खूप मोठं प्रमाणात उभं करायचं आहे आपल्याला. आपण जंतर मंतरच्या विद्यार्थी आंदोलनाचा आदर्श घेऊया. आता काही आमच्यातल्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं की आपण मुंबईला जाऊन आपल्या ओबीसीच्या मंत्र्यांना भेटूया. माझं या सहकाऱ्यांना म्हणणं आहे की आपण ओबीसीच्या मंत्र्यांना भेटल्यानंतर आपल्याला सरकारविरोधात आंदोलन करायचं आहे, तर ओबीसीच्या मंत्र्यांना भेटून तुम्ही काय आंदोलन करणार आहात? कुणाच्या मेहरबानीवर, कुठल्या आमदाराच्या मेहरबानीवर, कुठल्या मंत्र्याच्या मेहरबानीवर, कुठल्या नेत्याच्या मेहरबानीवर हे आंदोलन आपल्याला उभं नाही करायचं. आपल्याला गावगाड्यातल्या सामान्य ओबीसीची, भटक्याची लढाई लढायची आहे. आपण कुणाच्या मेहरबानीवर जर आंदोलन उभं करत असू तर ते आंदोलन होणार नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात की ज्या नोंदी ज्या आहेत, कुणबी नोंदी, ते आमच्याच आहेत आणि त्या आमचंच आरक्षण आहे. मात्र आम्ही थोडंच ओबीसी मधून मागतोय. मग कुठलं मागतायत? ते एसीबीसीचं मागतायत? कुठलं EWS मागतायत? आणि कुणब्याच्या नोंदी, आता मी मनोज जरांगेला डायरेक्ट विचारतो. आता खरं तर मी खूप शब्दाचा काटेकोरपणे वापर करतोय.
मग कुणबी नोंदी मिळायला 2026 साल उजडलं. सांगा बरं मला कसं काय 2026 साल उजडलं कुणबी नोंदी मिळायला. कोकणातल्या कुणब्यांच्या नोंदी मिळतात, खानदेशातल्या कुणब्यांच्या नोंदी मिळतात, गावगाड्यातल्या कंजार भाटापासून ते बेरड रामुशापासून ते गावगाड्यातल्या कोंची कोरव्यापासून कुडमुड्या जोशापासून नंदीबैलवाल्यापासून ते मेंढपाळापासून ते बंजाराच्या तांड्यावरती राहणाऱ्या बंजारा समाजातल्या माणसांच्या नोंदी ह्या 1990ला मिळाल्या. 1994ला त्यांचं सामाजिक मागासलेपण दिसलं आणि मग ह्या कुणब्याचं सामाजिक मागासलेपण दिसायला 2026 साल उजाडलं. हे कुणबी कुठं काय त्या निजामाबरोबर इराबिरांना गेले होते का काय? अपिलिंग भाषेत बोलतोय. कुठे गेले होते हे 2026 साली? अहो हे स्वतःवरून स्वर्ग गाठतायत, जे संविधानाला मान्य नाही, जे घटनेला मान्य नाही. पण तरीही जर ते ओबीसी आरक्षणामध्ये आले तर यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला ओबीसी कसा टिकेल बरं? तो भरडून जाईल, त्याचं अस्तित्व संपून जाणार आहे. म्हणून लक्ष्मण हाके लढतोय, म्हणून आम्ही ओबीसीची लढाई उभी करतोय महाराष्ट्रामध्ये. खरं तर तुमच्या सोबत राहणारे काही कार्यकर्ते जे आहेत ते तुम्हाला सोडून जात आहेत आणि परत ओबीसीवरच जे आहेत ते बोलतायत, तुम्ही त्याकडे कसं पाहते? बघा, छोटे मोठे कार्यकर्ते असतात, महिना 2 महिने येतात जातात. आता माझ्याकडं मी कुठला आमदार मंत्री खासदार काही नाही आहे, त्यामुळे माझ्याकडं आलं तर पदरमोड करून वेळ देणं हे याच्यातून ते जातात. कुणाला प्रसिद्धी हवी असते, कुणाला तरी काहीतरी शॉर्टकटमध्ये काहीतरी पुढं जायचं असतं. त्यामुळे ही छोटे मोठे कार्यकर्ते काहीतरी बोलत चालत असतात. बघा, मी आता चालतोय, माझ्यावर 10 वेळा हल्ले झालेत. सोशल मीडियावर किती ट्रोलिंग होतं, काय होतं, पण मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाचं तत्त्व नाही सोडलेलं. ओबीसीच्या आरक्षणाची लढाई मी नाही कधी थांबवलेली. मी ठरवलं ना, मी काहीही करू शकतो. काही मला कुठल्या पक्षात जाता येत नाही, मला कुठल्या मंत्र्याबरोबर कोणाबरोबर जाऊन कॉम्प्रोमाइज करता येणार नाही का? नाही करायचं आपल्याला. ते गावगाड्यातले पद आमदारक्या खासदारक्या नाही, गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या हक्काधिकाराची संधी, हक्काधिकार आणि त्यांचे अधिकार मांडण्याची एक कार्यकर्ता म्हणून संधी मला मिळाली. त्या संधीचं सोनं करायचं आणि हे आरक्षण वाचवायचं, हे मी एवढं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं ह्या आंदोलनाकडे पाहतोय. मला माणसं भेटत नाहीत का? मला भेटत नाहीत माणसं? चला तुमची भेट घालून देतो. भेटत नाहीत? रोज भेटतात. पण नाही, आपण जर ही संधी गमावली, आपण जर ह्यामधून बाहेर पडलो तर गावगाड्यातल्या ओबीसीचं शिरकाण होणार आहे. शिरकाण यासाठी म्हणतोय मी, संविधानानं त्यांना मान सन्मानाची झेंड्याची दोरी ओढण्याचा अधिकार दिला आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या रकान्यामध्ये गावगाड्यातला ओबीसी नाही दिसणार तर मराठा आणि कुणबी दिसणार. म्हणजे गावच्या पोलीस पाटलापासून सरपंच पदापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत 40 पैकी जवळजवळ 30-35 मंत्रिपदापर्यंत फक्त मराठी दिसतील. खरं तर ओबीसी देखील म्हणतोय की सरकारने आम्हाला फसवलं, मराठा समाज देखील म्हणताय की ते देखील म्हणतायत की आम्हाला सरकारने फसवलं. नेमकं फसवलं कोणाला? हे बघा, सरकार ओबीसीला म्हणते तुमच्या ताटाला धक्का लागत नाही किंवा आम्ही कोणाला देत नाही आहोत. पण त्याचवेळी तेच म्हणतायत की आम्ही 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र दिलेत. मनोज जरांगेला फसवतंय असं का म्हणायचं आहे? तर त्याच्या काही 4-5 लोकप्रतिनिधींच्या कास्ट स्क्रुटिनीमध्ये जे काही प्रमाणपत्र रद्द झालेत ते त्याला पुन्हा पूर्ववत करून घ्यायचे. त्याला कास्ट स्क्रुटिनीचे अधिकार शासनाच्या मनगुटीवर बसून ते अधिकार शिथिल करायचे आहेत आणि जेवढी प्रमाणपत्र चॅलेंज झालेत त्यांना त्याला रेग्युलर करून घ्यायचं आहे. हे खूप मोठं षड्यंत्र आहे आणि हे षड्यंत्र आज ओबीसीच्या मानगुटीवर बसलं आहे. उद्या हे कास्ट स्क्रुटिनीचे नियम जर शिथिल झाले तर उद्या SC आणि ST बांधव धुळीस मिळणार आहेत. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शासनातर्फे झाली आणि या कास्ट स्क्रुटिनी समित्यांना त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शासनातर्फे निर्देश दिले गेले. असं जर एक न्यायिक वेगळे अधिकार असणाऱ्या कास्ट स्क्रुटिनी समितीला शासन जर काय सांगत असेल, प्रसाद लाड जर त्याबद्दल काय बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर हे संविधान विरोधी आहे, कायदा विरोधी आहे. अशानं ओबीसी तर पुरता संपणार आहे, पण SC ST बांधव, कारण ती कास्ट स्क्रुटिनी SC ST OBCला सगळ्यांचे सेम कायदा आहे, तो सेम गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे. एवढं बेकायदा काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बावनकुळे यांच्याकडे जे आहेत ते अशाच प्रमाणपत्रासंदर्भात तक्रारी केली आणि त्यावरती कारवाई करावी असे बावनकुळे यांचे आदेश मिळाले संबंधित प्रशासनाला. मात्र असं करायला नाही पाहिजे असं मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे खुळचट आहे. आता खरं तर हा शब्द मला इथं वापरायला नाही पाहिजे,
ज्यावेळी एखाद्या मंत्री महोदयाकडे एखादं निवेदन जातं त्यावेळी तो लिहितो की तपासून पहावे, तपासून योग्य ती कारवाई करावी. प्रत्येक मंत्र्याची काही स्टाईल कमी जास्त शब्द मागं पुढं असतात. तसं त्याने लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी कुठं म्हटलं आहे रद्द करावे किंवा असं करावं किंवा तसं करावं? कुठं कुठं लिहिलं आहे त्या? आणि तसं हे साफ म्हणून भुई बडवलं आहे. एक ओबीसी प्रत्येक वेळी एका ओबीसीने त्याला टार्गेट करायचं, त्याच्या बॉडीवरून, रंगावरून, व्यंग्यावरून बोलायचं. हे महाराष्ट्राच्या नावलौकिकाला साजेशी गोष्ट नाही. महाराष्ट्राचा आब आणि अदब संस्कृती मनोज जरांगेंनी धुळीला मिळवलेली आहे. खरं तर पहिल्यांदा छगन भुजबळांना टार्गेट केलं, त्यानंतर धनंजय मुंडे, आता त्यांचा मोर्चा जो आहे तो बावनकुळे यांच्याकडे ओढला आहे. तुम्ही गाईड करताय, नेमकं काय वाटतं वेगवेगळे नेते टार्गेट करण्यावर? हे बघा, ओबीसीच्या एका नेत्याला खंडित गाठून त्याला डिमोरलाइज करायचं म्हणजे ओबीसीची चळवळ उभी राहणार नाही. ओबीसीचा नेता स्पर्धेमध्ये येणार नाही. ओबीसीच्या नेत्याला महत्त्वाच्या पदावर पोचता येणार नाही. हे कुटील षडयंत्र आहे पहिल्यापासूनच. आज आहे का? 1990च्या दशकामध्ये मंडल आयोग लागू करायचं देशभर वातावरण होतं. त्यावेळी बंडल आयोग म्हणणारे कोण होते हे मला सांगायची वेळ आणू नका. किंवा मंडल आयोग महाराष्ट्रात लागू झाला तर दंगली घडतील ही वक्तव्य कोणाची होती हे सांगायला मला भाग पडू नका. आता तेच म्हणतायत की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. 1 सप्टेंबरचा तुम्ही निर्णय घेतलाय मुंबईकडे जाण्याचा, परवानगी मिळाली का परवानगी मिळणं बाकी? आम्ही पत्र दिलेलं आहे. हजारो फोर व्हीलर, हजारो गाड्या मुंबईच्या दिशेने जातील. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रथ घेऊन, संघर्ष रथ असेल तो ओबीसींच्या हक्क अधिकाराचा, लोकशाहीच्या संवर्धनाचा तो रथ घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहोत. ओके, धन्यवाद. ही होती ओबीसी नेते लक्ष्मण हाके. गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर जे काही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओवरून त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सुरेश बेडिया, बीट परळी.